बॉलिवूड अभिनेता गोविंदाच्या पायाला गोळी लागली। गोविंदाकडे परवानार्थक रिव्हॉल्वर आहे। मिळालेल्या माहितीनुसार ही घटना पहाटे 5च्या सुमारास घडली। गोविंदा पहाटे कुठेतरी जाण्यासाठी निघाला असताना हा अपघात झाला। पोलिसांनी आता या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे। गोविंदाची बंदूक जप्त करण्यात आली असून या प्रकरणात सखोल तपास सुरू असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे। गोळी लागल्यानंतर गोविंदाच्या पायातून खूप रक्तस्राव होत होता। गोविंदाची त्यामुळेच प्रकृती सध्या खालवली होती। अद्याप कोणतीही माहिती समोर आलेली नाही, पण त्याला सध्या अंधेरीच्या क्रिटिकेअर रुग्णालयात दाखल करण्यात आलेला आहे। घराबाहेर पडण्यापूर्वी गोविंदा आपली बंदूक साफ करत होता। त्यावेळी त्याच्याकडून मिसफायर झाल्याने त्याच्या पायालाच गोळी लागली। असावधानपणे ट्रिगर दाबले गेल्याने बंदुकीतून गोळी सुटली व ती त्याच्या पायाला लागली। यानंतर जखमी झालेल्या गोविंदाला जवळच्या क्रिटिकेअर रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलेला आहे। लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर गोविंदाने शिवसेनेत प्रवेश केला होता, मात्र त्याला निवडणुकीत तिकीट काही मिळालं नाही। परंतु लोकसभा निवडणुकीच्या काळात मात्र त्याने शिंदे गटाच्या काही उमेदवारांचा प्रचार केला होता। निवडणुकीनंतर गोविंदा पुन्हा पडद्याआड झाला होता। आता पुन्हा गोविंदा चर्चेत आलेला आहे। तर सध्या गोविंदा अभिनयापासून दूर आहे। अनेक वर्षापासून तो एकाही चित्रपटात दिसला नाही। त्याचे म्युझिक व्हिडिओ मात्र अधूनमधून येत असतात। याचबरोबर गोविंदा काही रिॲलिटी शोमध्ये दिसलेला आहे। टीव्हीवर गोविंदा बऱ्याचदा पत्नी सुनीतासोबत दिसत असतो। मध्यंतरी त्याने राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश करून पुन्हा राजकारणाची नवी इनिंग सुरू केली होती।